तुषार आपटेने दिला स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा। आपटे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपी। आपटेला भाजपनं दिलं होतं स्वीकृत नगरसेवक पद। भाजप महाराष्ट्राच्या संस्कृतीवर थुंकतोय। लैंगिक अत्याचाराबद्दल भाजपनं आरोपीला नगरसेवक पद बक्षीस दिलं का? बदलापूर प्रकरणावरून संजय राऊतांचा घणाघात। तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाईंचं मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य। मुंबईचा बॉम्बे असा उल्लेख। बॉम्बे केवळ महाराष्ट्रातलं शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर, अण्णामलाईंचं विधान। अण्णामलाईने भाजपच्या थोबाडत मारली, त्यांना अटक करा, खासदार संजय राऊतांची मागणी। तर भाजपने आपल्या नेत्यांना समजावून सांगावं, मंत्री शिरसाटांनी सुनावलं। मवियाच्या काळात देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना खोट्या गुन्ह्यात गोवण्याचा प्रयत्न। निवृत्तीच्या 5 दिवस आधी रश्मी शुक्लांचा सरकारकडे अहवाल। माजी पोलीस महासंचालक संजय पांडेंवर गुन्हा दाखल करण्याची शिफारस। रश्मी शुक्ला या वर्दीतल्या संघाच्या कार्यकर्त्या। खासदार संजय राऊतांचा आरोप, शुक्लांच्या अहवालावर विश्वास ठेवता येणार नाही, राऊतांचं विधान। पुण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित। पुणेकरांना बस सेवेसह मेट्रो सेवा मोफत देण्याचं आश्वासन। अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। अष्टसूत्री जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात। अजित पवारांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्याचा उत्साह। अजित पवारांना हार घालण्यासाठी कार्यकर्ता क्रेनला लटकला। पुण्यात उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवारांचा रोड शो। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज महायुतीचा जाहीरनामा। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत जाहीरनाम्याचे प्रकाशन। भाजप आणि शिवसेनेसोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये युती करणार नाही, एमआयएमचे नेते जलील यांच्याकडून स्पष्ट। तर संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या मदतीशिवाय महापौर होणार नसल्याचाही दावा। नवी मुंबईच्या सानपाड्यामध्ये उमेदवाराच्या कार्यालयासमोर करणीचा प्रकार। ताटात जेवण, दिवा, दारू, फळांच्या साल इत्यादी पदार्थ आढळले। शिक्षकांनंतर आता विद्यार्थ्यांवरही निवडणुकीच्या कामाचा भार। एनसीसी, स्काउट गाईड तसंच इच्छुक विद्यार्थ्यांना मतदान केंद्रावर स्वयंसेवक म्हणून कामावर नेमण्याचे निर्देश। गोरेगावच्या भगतसिंग नगरात घराला भीषण आग। आगीमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा गुदमरून मृत्यू। घरातील फ्रीजचा अचानक स्फोट झाल्यानं आग भडकल्याचा अंदाज। इराणमध्ये महागाई विरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण। आतापर्यंत 217 आंदोलकांचा मृत्यू। महागाई विरुद्धच्या आंदोलनाचं थेट धार्मिक वादात रूपांतर। जम्मूमधल्या आईच्या मायेचा भावुक करणारा व्हिडिओ। थंडीपासून बचावासाठी शहीद मुलाच्या पुतळ्याला घातली चादर।